लूक 9:18-61. येशूविषयी लोकांची अनेक मते व पेत्राचा विश्वास अंगीकार. आणि असे झाले की तो एकीकडे प्रार्थना करीत असता शिष्य त्याच्याजवळ होते. तेव्हा त्याने त्यांना विचारून म्हटले, लोकसमुदाय मला कोण म्हणून म्हणतात? मग त्याने उत्तर देऊन म्हटले, बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात एलिया, व कित्येक म्हणतात की पुरातन भविष्यवादातील कोणी एक पुन्हा उठला आहे. मग त्याने त्यांना म्हटले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तेव्हा पेत्राने उत्तर देऊन म्हटले, देवाचा ख्रिस्त. पण हे कोणाला सांगू नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली. येशू आपले मरण व पुन्हा उठणे यांविषयी अगोदर कळवतो. त्याने म्हटले, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी आणि वडील व मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे व जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे. आणि तो सर्वांना म्हणाला, जर कोणी माझ्या मागे यायला इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे चालावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवायला इच्छितो तो त्याला गमावील, परंतु जो कोणी माझ्याकरता आपला जीव गमावील तो त्याला वाचवील. कारण माणसाने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ होईल? कारण जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयीची लाज धरील त्याच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या व आपल्या बापाच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील. आणि मी तुम्हास खचित सांगतो की येथे उभे राहणाऱ्यातले काही असे आहेत की ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. येशूचे रूपांतर. आणि या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे 8 दिवसांनी असे झाले की पेत्र व योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे लखलखीत झाले. आणि पहा, 2 पुरुष त्याच्याशी संभाषण करीत होते. हे मोशे व एलिया होते. ते तेजस्वी दिसले आणि ते त्याचे प्रयाण तो यरूशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याच्याबरोबर जे होते ते झोपेने जड झाले होते, परंतु ते पूर्णपणे जागे झाले. तेव्हा त्यांनी त्याचे तेज आणि जे 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिलेले होते त्यांनाही पाहिले. मग असे झाले की ते त्याच्यापासून दूर होत असता पेत्राने येशूला म्हटले, हे गुरु, येथे असणे हे आम्हास बरे आहे. तर आम्ही 3 मंडप करू, तुझ्यासाठी एक व मोशेसाठी एक व एलियासाठी एक. आपण काय बोलत आहोत हे त्याला भान नव्हते. तो या गोष्टी बोलत असता एक ढग येऊन त्याच्यावर सावली करू लागला आणि ते ढगात शिरले. तेव्हा ते भ्याले आणि ढगातून वाणी आली. ती म्हणाली, हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. आणि ही वाणी आल्यावर येशू एकटाच दिसला आणि ते उगेच राहिले व ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यातले काहीच त्यांनी त्या दिवसांमध्ये कोणाला सांगितले नाही. येशू एका भूतग्रस्त मुलाला बरे करतो. आणि असे झाले की दुसऱ्या दिवशी ते डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्याला भेटला. तेव्हा पहा, समुदायातील एक माणूस मोठ्याने ओरडून म्हणाला, हे गुरु, मी तुला विनंती करतो, माझ्या मुलाकडे पहा, कारण तो माझे एकुलते एक मूल आहे. आणि पहा, कोणी आत्मा त्याला धरतो. मग तो एकाएकी ओरडतो आणि तो त्याला असा पिळतो की त्याला फेस येतो. मग तो त्याला फार ठेचतो आणि त्याला मोठ्या प्रयासाने सोडून जातो. आणि तो काढावा म्हणून मी तुझ्या शिष्यांना विनंती केली, परंतु त्यांच्याने ते करवेना. तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले, हे अविश्वासी व विपरीत पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू? तू आपल्या मुलाला इकडे आण. मग तो जवळ येत आहे इतक्यात भूताने त्याला खाली आपटले व भारी पिळून टाकले. पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले व मुलाला बरे करून त्याच्या बापाजवळ परत दिले. मग देवाच्या प्रतापावरून सर्व विस्मित झाले. येशू आपले मरण व पुनरुत्थान यांविषयी पुन्हा भविष्य सांगतो. आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांहून सर्वजण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला, या गोष्टी तुम्ही आपल्या लक्षात ठेवा, कारण मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. परंतु हे बोलणे त्यांना समजले नाही व त्यांना हे समजू नये म्हणून ते त्यांच्यापासून गुप्त राखलेले होते. आणि ते या बोलण्याविषयी त्याला विचारायला भीत होते.
महत्त्वाकांक्षा व मत्सर यांविषयी सूचना आणि आपणामध्ये कोण मोठा आहे याविषयी त्यांच्यामध्ये वादविवाद उठला. तेव्हा येशूने त्यांच्या अंतःकरणाचे विचार जाणून एका बालकाला जवळ घेऊन त्याला आपल्यापाशी उभे केले आणि त्याने त्यांना म्हटले, जो कोणी माझ्या नावाने या बालकाला अंगीकारतो तो मला अंगीकारतो, आणि जो कोणी मला अंगीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला अंगीकारतो. कारण तुम्हा सर्वांमध्ये जो सर्वांहून लहान आहे तोच मोठा आहे. तेव्हा योहानाने उत्तर देऊन म्हटले, हे गुरु, आम्ही कोणा एकाला तुझ्या नावाने भूते काढताना पाहिले आणि आम्ही त्याला मना केले, कारण तो आमच्याबरोबर तुझ्या मागे चालत नाही. तेव्हा येशूने त्याला म्हटले, मना करू नका, कारण जो तुम्हाला प्रतिकूल नाही तो तुम्हाला अनुकूल आहे. येशू गालिल प्रांत सोडून यरूशलेमेस जातो. आणि असे झाले की त्याला वर घेतले जाण्याचा समय जवळ आला, तेव्हा यरूशलेमेस जाण्याकरता त्याने आपले तोंड निश्चयाने स्थिर केले. मग त्याने आपल्या पुढे निरोपे पाठवले आणि ते निघून त्याच्यासाठी तयारी करायला शोम्रोन्यांच्या एका गावात गेले. आणि त्यांनी त्याला अंगीकारले नाही, कारण यरूशलेमेकडे जाण्याचा त्याचा रोग होता. तेव्हा त्याचे शिष्य याकोब व योहान हे पाहून म्हणाले, हे प्रभू, एलियाने केले होते तसे आकाशातून अग्नीने पडून त्यांचा नाश करावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी तुझी इच्छा आहे काय? परंतु त्याने वळून त्यांना धमकावले आणि म्हटले, तुम्ही कोणत्या आत्म्याचे आहात हे तुम्हास ठाऊक नाही, कारण मनुष्याचा पुत्र माणसांच्या जीवांचा नाश करायला आला नाही तर त्यांना तारायला आला आहे. मग ते दुसऱ्या गावाला गेले. शिष्य धर्मप्रकाशन. आणि ते वाटेने चालत असता कोणी एक त्याला म्हणाला, जेथे कोठे तू जाशील तेथे मी तुझ्या मागे येईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, खोकडास बिळे व आकाशातल्या पाखरास कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकायला ठिकाण नाही. मग त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, हे प्रभू, पहिल्याने मला जाऊ दे आणि माझ्या बापाला पुरू दे. तेव्हा येशूने त्याला म्हटले, मेलेल्यांना आपल्या मेलेलाच पुरू दे, परंतु तू जाऊन देवाचे राज्य गाजव. तेव्हा आणखी एक जण म्हणाला, हे प्रभू, मी तुझ्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरात जे आहेत त्यांचा निरोप घेऊ दे. पण येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहतो, असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही.